नमस्कार, मी रेणुका. या सगळ्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय बातमी, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी असंच या बातमीला म्हणायला हवं, कारण नाणार प्रकल्पाबद्दल माझी भूमिका योग्य आहे असं शरद पवार यांनी मला फोन करून सांगितल्याचा मोठा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केलाय. आज सकाळी नाणार प्रकल्पग्रस्त राजना भेटायला गेले होते आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. पवार साहेब नाणारबाबत मुख्यमंत्र्यांनाही भेटतील, तुम्हाला मला वेळ देत नसले तरी मुख्यमंत्री पवारांना वेळ देतील असा टोला देखील राज ठाकरेंनी लगावला आहे. आणि यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण येत आहे, कारण सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला ठाम विरोध होता आणि आजही आहे. काल मात्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि नाणारला पाठिंबा जाहीर केलेला होता. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आता आलेली आणि ती म्हणजे राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट नाणार प्रकल्पाला पवारांचा देखील पाठिंबा आहे असं विधान आता राज ठाकरे यांनी केलं आहे. अधिक माहिती घेणार आहोत. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आता कळत आहेत, कारण काल त्यांनी लिहिलेलं पत्र आणि खुद्द पवारांनीच पाठिंबा असल्याचं म्हणणं म्हणजे पुन्हा एकदा शिवसेनेची कोंडी होताना दिसते. अगदी खरं आहे. राज ठाकरे, मुख्य म्हणजे राज ठाकरे यांनी शरद पवार यांचा फोन आल्याचं आणि माझी भूमिका योग्य आहे असं म्हटलं. राज ठाकरे यांनी स्वतः जे नाणार प्रकल्पामध्ये बाधित होणारी लोक आहेत आणि ज्यांचं या प्रकल्पाला समर्थन आहे त्यांच्या समोर सांगितलेलं आहे. याचा अर्थ खूप मोठा आपण घेऊ शकतो की जर शरद पवार यांचा जर या प्रकल्पाला पाठिंबा असेल तर मग या प्रकल्पाला नेमका विरोध कोणाचा आहे आणि तो विरोध याच्या पुढेही कायम राहील का? कारण त्यावर शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची भेटही घेतील असं सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलंय. बोलताना उपरोधिक ते असं सुद्धा म्हणालेत की मुख्यमंत्री तुम्हाला आणि मला वेळ देत नसतील तरी ते शरद पवारांना मात्र वेळ देतील, कारण त्यांचं सरकार शरद पवारांवर अवलंबून आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हे प्रकरण एक वेगळं वळण घेत आहे. आणि जर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना फोन करून समर्थन व्यक्त केलं असेल किंवा त्यांच्या भूमिकेला योग्य असल्याचं म्हटलं असेल तर नक्कीच हा एक मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल आणि या प्रकल्पाच्या दृष्टीनं सुद्धा एक मोठं पाऊल आपल्याला म्हणता येईल. प्रणाली, कारण आपल्याला माहिती की अत्यंत महत्त्वाच्या जेव्हा घडामोडी घडतात तेव्हा महत्त्वाच्या बैठकांमध्ये शरद पवार असतात, एक अपर हँड किंवा राजकारणातले धुरीण असं म्हटलं जातं त्यांना. आणि जेव्हा राजकारणातल्या किंवा आत्ता सत्तेवर असलेल्या वडीलधारी व्यक्तीनं जर हा पाठिंबा दिला असेल तर त्यामुळे शिवसेनेला हे नक्कीच अडचणीचं ठरू शकेल आणि तो देखील नाणारसारखा महत्त्वाचा प्रकल्प. खरं आहे. आणि सध्याची राजकीय किंवा एकूणच परिस्थिती आपण जर बघितली तर नोकऱ्या जाणं किंवा नवीन उद्योगधंदे निर्माण करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे लोकांचं सुद्धा समर्थन या प्रकल्पाला वाढलेलं आहे. अशा पद्धतीची भूमिका आज इथं जे कृष्णकुंजवर नाणारवासीय किंवा या प्रकल्पामध्ये बाधित होणारे 14 गावातले जे रहिवासी आहेत ते सुद्धा आल्यावर हेच सांगतायत की सध्याची जी परिस्थिती आहे, आमच्या गावातली घरं जी आहेत ती ओस पडलेली आहे, कोणाहीकडे रोजगार नाही. अशा परिस्थितीचा हा प्रकल्प झाला तर कोकणचा मोठा विकास होऊ शकतो आणि आमच्या प्रत्यक्ष जमिनी जात असताना आम्ही सुद्धा या प्रकल्पाला समर्थन देतो आहोत, कारण हा प्रकल्प आला तर कोकणचा विकास होईल आणि पर्यायाने आमचा विकास होईल. निश्चितच प्रणाली, आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आहेच, पण थेट जातोय आपण विधानसभेतल्या कामकाजात. कृतीचा गूढ उखलण्यासाठी योग्य तपास चालू आहे. तपासांती जो कोणी दोषी आढळेल त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. या दृष्टीने एटीएस या सर्व गुन्ह्याचा शोध करीत आहे. तपासांती सत्य बाहेर आणून दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर सन्माननीय विरोधी पक्षनेते आणि सन्माननीय सदस्यांनी ज्या मुलांच्या बाबतीत प्रश्न केला आहे, अवश्य याच्या बाबतीत जे कोणी संबंधित मंत्री आहेत त्यांच्यावर चर्चा करतील आणि त्यांना जे डिटेन करण्यात आलेलं आहे अशी आपण सांगितलं आहे. मी त्याची स्वतः बाहेर गेलेला माहिती घेतो आणि तशा पद्धतीने त्यांना आदेश देतो की यांना ते त्यांचं डेलिगेशन येऊन जे संबंधित मंत्री आहेत ते चर्चा करतील आणि यांच्यावरती काय पोलीस कारवाई करण्यात तुम्ही सांगितलं डिटेन केलं, मी आता आदेश देऊन त्यांच्यावरती कारवाई मागे घ्यायला लावतो. अध्यक्ष महाराज, यूपीएससीच्या परीक्षेच्या 24 तारखेला अध्यक्ष महोदय लास्ट डेट आहे फॉर्म भरायची. अध्यक्ष महोदय, विशेष करून ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जे नॉन क्रिमिनलचा जो इश्यू आहे तो फार भयानक स्थितीमध्ये आहे. कारण की
आपण जी काही प्रोसिजर आहे त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्याच्यामध्ये वेळ होणार आहे आणि त्याच्यामध्ये 24 तारखेच्या आजपर्यंत नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही ही परिस्थिती आज राज्यात आहे. अध्यक्ष महोदय, यूपीएससीच्या परीक्षा काही त्याची तारीख मागे पुढे करता येणार नाही. आपण पाहिलं की कोरोनाच्या स्थितीमध्ये सुद्धा जे काही वेळ गेला आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यात निर्णय दिला की त्याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही. महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मुलींसाठी माझा स्पेसिफिक प्रश्न, राज्य सरकारने याच्यातली नोंद घ्यावी, कारण की आता ओबीसीवर अन्याय करण्याची ही प्रक्रिया मोठ्या काळापासून सुरू आहे. काल ते आपल्या जिल्हा परिषदच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, हा काही नवीन नाहीये. हे अनेक दिवसाची प्रक्रिया सुरू आहे. अध्यक्ष महाराज, आपण होते सभागृहाचं कामकाज आणि त्या दरम्यान हिरेन प्रकरणावर अनिल देशमुख जे गृहमंत्री आहेत राज्याचे त्यांनी स्पष्ट केले की अंबानी यांच्या घराबाहेर ज्या जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या त्याची चौकशी केली जाईल, जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं देखील आता गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आणि आता यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा सध्या विधानसभेत चर्चेला जातोय आणि यानंतर बातम्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या. ज्याची प्रतीक्षा होती त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता पुढची सुनावणी 15 मार्चला होणार. आताच्या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची बातमी, कारण आरक्षणाबद्दल सर्व राज्यांना नोटीस पाठवणार असल्याचं न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी स्पष्ट केलंय. तसे आदेशच त्यांनी दिले. आमच्यावर अन्याय झाला असं कुठल्याही राज्याला वाटता कामा नये असं देखील अशोक भूषण यांनी म्हटलंय. त्यामुळे 15 मार्च पासून म्हणजे तब्बल अजून 7 दिवसांनंतर याची पुढची सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर पुढचे 10 दिवस सलग सुनावणी घेतली जाईल असं देखील आता सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे 8 तारखेपासून जी प्रलंबित सुनावणी होती ती सुरू होईल. आधी 3 दिवस बाजू मांडली जाईल विरोधकांकडून, त्यानंतर सरकारकडून बाजू मांडली जाईल. या सगळ्यामध्ये आता बदल झालेला आहे. सर्व राज्यांना नोटीस पाठवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आणि 15 मार्च पासून आता मराठा आरक्षणावरची पुढची सुनावणी सुरू होणार आहे. आताच्या क्षणाची राज्यासाठी आणखीन एक महत्त्वाची बातमी, त्यामुळे आरक्षणावरचा निर्णय आणखीन लांबणीवर गेलाय. आज माननीय न्यायालयामध्ये तारखा निश्चित करण्यात आल्या. 15, 16, 17, 18, 22, 23 आणि 24 या दरम्यान विरोध करणारे मराठा आरक्षणाला त्यांनी आपली बाजू मांडायची आहे. राज्य सरकार, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्य सचिव, मी व समाजातील इतर आम्ही बाजू मांडायची आहे. आणि 24 तारखेला 102वा घटना दुरुस्ती जी काही केंद्र सरकारच्या वतीने झाली, या घटना दुरुस्तीबाबत इतर राज्यांचं काय मत आहे त्यांनी 24 तारखेपर्यंत त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मत मांडायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपण जातोय विधानसभेतल्या चर्चेत, बघूयात गृहमंत्री काय म्हणतात. येथे सापडली होती. मनसुख हिरेन यांची हत्या झाली असावी असा संशय त्यांची पत्नी श्रीमती विमला हिरेन यांनी व्यक्त केल्यावरून या प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध IPC 302, 201 व 120B अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. श्री मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ज्या कोणी जिलेटिनच्या काड्या स्कॉर्पिओमध्ये ठेवल्या त्याचा शोध आणि त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी योग्य दिशेने तपास चालू आहे. तपासांती जो कोणी दोषी आढळेल त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि या दृष्टीने ATS या सर्व गुन्ह्याचा तपास करीत आहे. तपासाअंती सत्य बाहेर आणून दोषीवर कारवाई करण्यात येईल. आप सभी को पता है कि मनसुख हिरेन, इसकी बॉडी 5 मार्च 2021 को थाने के रेती बंदर घाट के ऊपर पाई गई. मनसुख हिरेन इसकी हत्या
शायद की गई इस प्रकार का संशय उनकी पत्नी श्रीमती विमला हिरेन इन्होंने व्यक्त किया है। इसके अनुसार अज्ञात व्यक्ति के विरुद्ध आईपी 302, 201 और 120B के तहत हत्या का गुन्हा दाखल किया गया है। तेणु मनसुख हिरेन प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आधी सभागृहात आणि त्यानंतर प्रसार माध्यमांना आता गृहमंत्री अनिल देशमुख देत आहेत आणि विधानसभेतल्या या बातमीनंतर विधानभवनातल्या या बातमीनंतर पुढची बातमी आहे एखाद्या जिनियसची ओळख ही त्याच्या बालवयातच होत असते आणि लहान मुलं देखील अगदी लहानपणापासूनच त्या विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असतात। नेटवर्क 18 देखील अशाच काही जिनियसना आपल्या भेटीला घेऊन येते। बायजूस यंग जिनियसमध्ये गेल्या आठवड्यात आम्ही आपल्याला 10 वर्षांच्या बासुरीवादक अनिबान राय आणि आविष्कारी रॉय बसीन यांची भेट घडवून आणली होती। त्यांचा उत्साह वाढवला होता गायक शान आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी। बघूयात त्याचीच एक झलक। मैं हूं आनंद नरसिम्हन, आपका होस्ट, आपका साथी और इस अनोखे सफर में आपका सूत्रधार। आइए मिलते हैं बंगाल के उत्तरपाड़ा से सुपर टैलेंटेड अनिर्बान रॉय से। अनिर्बान, दिन में आप कितने घंटे का रियाज करते हैं? मॉर्निंग में 4 घंटा और इवनिंग में 2 घंटा। तो हार्ड वर्क के बगैर जीनियस मुझे लगता है कोई भी है। भूल भी की रे आए সেই চোখের দেখা প্রাণের কথা সে কি ভোলা যায়। I have a workshop which I like to call my DNT lab, Design and Technology. क्या क्या बनाया है आप? मैंने बहुत चीजें बनाए हैं जैसे कि हमारे पास ये UV किलर है, मैंने एक एयर प्योरीफायर भी बनाया है और एक स्टिक फॉर द ब्लाइंड भी बनाया है। और हमने ब्लाइंड स्कूल को वादा करा है कि जब पूरा हो जाएगा और मैन्युफैक्चर होएगा तब हम उन्हें फ्री में सारे स्टिक्स देंगे ताकि वो खुश हो जाए। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। मुझे तो गर्व है शौर्य पर, क्योंकि इतने छोटे उम्र में ये औरों का हित सोचते हुए इनोवेट कर रहे हैं। बहुजन हिताय बहुजन सुखाय। सो ग्रेट शौर्य, आई एम सो प्राउड ऑफ यू फॉर दैट। थैंक यू सर। आणि बायजूस यंग जिनियस नंतर आता आपण बघणार आहोत कोरोनाच्या महामारीने आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला आणि आता संपूर्ण देश आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोनाविरोधात लढा देऊ शकेल। कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे। या मोहिमेत नेटवर्क 18 ही आपल्या सोबत असणार आहे। जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही आणि याच उद्देशाने आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे। आता बातमी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोर्चा पोलिसांनी अडवल्याचं कळतंय कारण बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्याचवेळी बेळगावमध्ये अखेर शिवसैनिकांनी भगवा झेंडा हिरवलाय कारण हादनाळ गावात बेळगावमधल्या भगवा फडकवण्यात त्यांना यश आलंय। गनिमी काव्यानं शिवसैनिकांनी बेळगावमध्ये प्रवेश केल्याचं आपण बघतोय। इथे या सीमेवर शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं होतं आणि त्यानंतरही पोलिसांना शह देऊन शिवसैनिक अखेर बेळगावात दाखल झालेत। बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षक वेदिका या संघटनेनं हा झेंडा उभारला आणि या झेंडा काढण्यासाठीच बेळगावमध्ये या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। संदीप, आत्ताचे काय काय अपडेट्स मिळत आहेत? अखेर पोलिसांना शह देत आणि गनिमी काव्यानं त्यांनी प्रवेश केलाय, आता पुढच्या काय घडामोडी घडतायत? कोल्हापूर पासून जवळच असलेल्या हदनाळ या गावामध्ये शिवसैनिकांनी प्रवेश केला। जिल्हा बंदी असताना देखील आणि तिथं भगवा झेंडा रोवलेला आहे। तिकडे एकीकडे ते आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मात्र बेळगाव शहरामध्ये मराठी भाषिकांचा जो मोर्चा आहे तो निघालेला आहे। आपण जर नजर टाकली तर पोलिसांनी हा मोर्चा पूर्णपणे रेणुका या ठिकाणी अडवलेला आहे आणि भगवे झेंडे हातामध्ये घेऊन आपण जर पाहिलं तर सगळे जे मराठी भाषिक आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती, त्यामुळे आपण पाहतोय की गर्दी या ठिकाणी दिसते, घोषणा दिल्या जात आहेत।
आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी मालोजीराव आष्टेकर सर आहेत, जे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आहेत. सर, काय नेमकं झालेलं, का अडवलेलं आहे? आज सकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांच्या वतीनं बेळगाव महानगरपालिकेसमोर जो तांबडा पिवळा ध्वज लावलेला आहे, तो ध्वज जो आहे त्याच्या विरोधामध्ये एक मोठा मोर्चा मराठी भाषिकांचा निघालेला आहे. आणि हा मोर्चा आज महानगरपालिकेवर जायचं असं ठरलं असताना आज सरदार हायस्कूल ग्राउंडच्या समोरच पोलीस आणि प्रशासनानं तो मोर्चा अडवलेला आहे. सर, काय कारणं सांगितलेली आहेत? कारणं अजून काही दिले नाहीत, पण DC साहेब स्वतः इथं तुम्हाला भेटायला येणार आहेत अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. आणि आमच्या या मोर्चाला त्यांनी अडवलेलं आहे. DC जे जिल्हाधिकारी आहेत ते आणि पोलीस अधिकारी तुम्हाला येऊन भेटतील अशा प्रकारचं त्यांचं सांगणं आहे. या पद्धतीनं आता काय होते त्याची आम्ही वाट पाहतो. वाट पाहतायत रेणुका. मी हे पुन्हा एकदा चित्र दाखवतो. कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप या संपूर्ण भागाला आलं. अशा पद्धतीने हे बॅरिकेटिंग केलेलं आहे. पूर्णपणे हा रस्ता बेळगाव शहरातला पोलिसांनी बंद केलेला आहे. हा जो समोर जाणारा रस्ता आहे हा कित्तूर चन्नम्मा राणी कित्तूर चन्नम्मा सर्कलकडं जाणारा रस्ता आहे आणि त्याच रस्त्यावर हा मोर्चा खरं तर अडवलेला. आपण जर पाहिलं या ठिकाणी तर मोठ्या संख्येने हे सगळे मराठी भाषिक जे आहेत ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली जे आजचा मोर्चा निघणार होता त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते ते त्यांना या ठिकाणी अडवलेलं आहे. आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर देखील आहेत. का अडवलेला आहे मोर्चा, काय कारण सांगितलं? सीमा बांधवांना गेले 64 वर्ष लोकशाही मार्गाने आम्ही लढत येतोय, पण कर्नाटक सरकार आम्हाला कोणती वागणूक देते हे सांगण्याची गरज नाही. आज प्रशासनाच्या दुपट्टी धोरणामुळे भूमिकेमुळे आज संपूर्ण सीमाबंद मराठी जनता रस्त्यावर उतरलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महापालिकेवर भगवा ध्वज फडकणारच. सीमा बांधवांना आता घाबरण्याचं कारण नाही. शिवसेना आपल्या पाठीशी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्यासोबत आणखी नेते तुम्हाला काय सांगितलेलं आहे, काय मोर्चा आता भूमिका काय असणार? त्यांचं हे होणार. जय हिंदू राष्ट्र. गेल्या 2 महिन्यापासून कर्नाटकामध्ये तिरंगा ध्वजाचा अपमान महानगरपालिकेसमोर होत आहे. खरं म्हटलं तर आताचं सध्याचं स्टेटमेंट येडियुरप्पा असतील मुख्यमंत्री राज्याचे आणि अमित शहा असतील देशाचे गृहमंत्री, तर यांनी घोषित केलेलं आहे 1 नेशन 1 फ्लॅग म्हणून त्यांनी घोषित केलेलं आहे. तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे असं मी एक सरकारला विनंती करतो. ही विनंती आहे. शुभम शेळके बोलतायत, आपण थेट ऐकूयात. रेणुका, नमस्कार. आपण म्हणतोय महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोर्चा पोलिसांनी अडवलाय. बेळगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आता देखील तैनात करण्यात आलेला आहे. या सगळ्याचे अपडेट्स आपण वारंवार आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता तिथे त्यांच्याकडून घेत राहणार आहोत. इतरही बातम्यांचे येणाऱ्या बुलेटिनमध्ये भेटत राहणार आहोत, पण आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.